नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एमएस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी करण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे। ई पीक पाहणी कशा प्रकारे करायची आहे, त्यामध्ये आता काय बदल झालेला आहे, संपूर्ण माहिती आपल्या चॅनलद्वारे मिळत असते। आणि वेळोवेळी तुम्हाला जशी पीक पाहणीचा कालावधी सुरू होतो त्यावेळेस पहिल्यांदाच आपला व्हिडिओ येत असतो। तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः ई पीक पाहणी करू शकता, कोणाच्याही मागे लागायची गरज नाहीये। पीक पाहणी आपल्याला करण्यासाठी अगदी सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे तुम्हाला देण्यात येणार आहे। आता यामध्ये थोडासा बदल झालेला आहे, तर तो बदल पण तुम्हाला इथे समोर जे आहे व्हिडिओ बघितल्यानंतर कळणार आहे। तर त्याकरता आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपली ई पीक पाहणी करून घ्यायची आहे। पीक विमा भरला असेल तर त्यावेळेस आपल्याला जी तारीख आपण पेरणीची टाकतो तीच तारीख यामध्ये पण टाकायची आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचे। तर ई पीक पाहणी कशा प्रकारे करायची, चला इथं आपण लाईव्ह शेतामध्ये आलेलो आहे आणि बघूया की ई पीक पाहणी आपल्या मोबाईलवरती कशा प्रकारे करायचे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आल्यानंतर इथे आपल्याला प्ले स्टोअर नावाचं ऍप्लिकेशन ओपन करायचे। पाहू शकता ओपन केलेलं आहे आपल्याला। आता खालती पाहू शकता जे आहे 5 ऑप्शन आपल्याला दिसायला लागले। तिथे सर्च ऑप्शन दिसतंय, सर्चवर क्लिक करायचे। परत वरही सर्च ऍप अँड गेम यावर क्लिक करून आपल्याला ई पीक पाहणी आपल्याला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर पाहू शकता दुसऱ्या नंबरलाच ऍप्लिकेशन आपल्याला दिसायला लागलेले आहे। DCS ई पीक पाहणी आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे। इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला पाहू शकता लोड होत आहे। 11 MB ची ऍप्लिकेशन आहे। तर इन्स्टॉल माझं 91% झालेलं आहे, 100% झालेलं आहे। इन्स्टॉलिंग इथं चालू आहे। चालू झाल्यानंतर इथं आपल्याला डायरेक्ट ओपनचा ऑप्शन येणार आहे। तर पाहू शकता ओपनचा ऑप्शन आलाय, तर आपल्याला इथं ओपन करून घ्यायचे। ऍप्लिकेशन मध्ये थोडासा बदल झालेला आहे। आता आपल्या पाहू शकता अलो ई पीक पाहणी DCS ऍक्सेस सीधा आपल्याला द्यायचा आहे। फिल युजिंग द ऍप यावर क्लिक करायचे। परत एकदा पाहू शकता फिल युजिंग द ऍप यावरच क्लिक करायचे। परत एकदा अलो लिमिटेड ऍक्सेस यावर क्लिक करायचं आहे। झाल्यानंतर परत एकदा आपल्याला असं बॅक घ्यायचे। बॅक घेतल्यानंतर जे आहे बोटाने असं इकडं जे आहे सारायचं आहे। हे जे इथं सांगण्यात येत आहे इंटरनेट इतकं पाहिजे की आता हे प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असणार आहे। अँड्रॉइड मोबाईल म्हणलं की आता छोटा मोबाईल इथं कोणापाशी राहिलेला नाही, तर त्याकरता आपल्याला परत एकदा इकडे सारायचे। तर आता इथं माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे की कोणत्या हंगामासाठी किती कालावधी आहे पीक पाहणी करण्याचा। शेतकरी स्तरावरील कालावधी पाहू शकता। रब्बी हंगामासाठी तर मी नंतर सांगेल, परंतु आता आपला खरीप हंगाम चालू आहे। खरीप हंगामाचे इथं सांगणार आहे। पाहू शकता 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर पर्यंत आपल्याला ई पीक पाहणी करणं इथं अनिवार्य आहे। 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर पर्यंत आपल्याला ई पीक पाहणी करण्याचा कालावधी इथे देण्यात आलेला आहे। आणि जरी आपल्याकडून झालं नाही, पीक पाहणी झाली नाही, तारीख वाढली नाही, तर नंतर आपल्याला पीक पाहणीचा अजून एक पर्याय उपलब्ध असतो। तर इथं पाहू शकता आता सहाय्यक स्तरावरील कालावधी काय आहे, तर 15 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर पर्यंत आपण करू शकता। जरी आपल्याकडून चुकून पीक पाहणी करण्याची राहिली तर त्यानंतरही आपण पीक पाहणी जे आहे आपल्या तलाठी कार्यालयाद्वारे करू शकता। तर अशा प्रकारे ही कालावधी देण्यात आलेला आहे। आता इथं आपल्याला महसूल विभाग निवडायचा आहे। महसूल विभाग निवडा यावर क्लिक केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर हे माझं आहे, तर हे निवडून घेतो। निवडल्यानंतर आपल्याला बाणाचं एरो दिसतंय, यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर लोड होईल। जे आहे सर्व्हर बरोबर संपर्क होत आहे, कृपया वाट पहा। आता हे नेमकं चालू झालेलं ऍप्लिकेशन शेवटला खूप लोड घेतं, त्यामुळे आता चालू झाल्यामुळे लवकरात लवकर आपली पीक पाहणी करून घ्यायची आहे। अशा प्रकारे झाल्यानंतर आता शेतकरी म्हणून लॉग इन हे ऑप्शन दिसतंय, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे। आता प्रत्येक मित्रांनो काय होतं, आपण नोंदणी करायचो आणि नंतर आपल्याला संकेतांक विसरला तर आपण काय करायचं की तिथे संकेतांक विसरला म्हणून ऑप्शन यायचं, परंतु आता येणार नाही। आपल्याला जे आहे OTP द्वारे सिधं संपूर्ण प्रोसेस करता येणार आहे। आता कोणाला पीक पाहणी करता येणार नाहीये, स्वतः आपल्याला पीक पाहणी करायची आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करून। आता इथं मोबाईल नंबर टाकायला सांगतोय, तर मोबाईल नंबर तुम्ही कोणताही टाकू शकता, तुमच्याजवळ जो उपलब्ध आहे तोच मोबाईल नंबर इथं लागणार आहे। आता इथं पाहू शकता मी मोबाईल नंबर टाकून घेतो। मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो जे आहे आपल्याला संकेतांक पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे। आता संकेतांक पाठवा या बटनावर क्लिक करतो। नोंदणी करा हे ऑप्शन आपल्याला उपलब्ध असतं, परंतु त्याची गरज नाही। आपल्याला डायरेक्ट हे नोंदणी पृष्ठावर जे आहे डायरेक्टली घेऊन जातं। तर इथं आता नाव टाकायचं आहे। आता नाव टाकायचंय, तुम्ही नाव कोणाचंही टाकू शकता, शेतकऱ्याचं नाव टाकू शकता किंवा तुम्ही जर पीक पाहणी करून देत असाल तर तुमचं इथं नाव टाकू शकता। तर मी इथं शेतकऱ्याचं नाव इथं टाकणार आहे। आता शेतकऱ्याचं नाव आणि मोबाईल नंबर इथं आलेला आहे। आता संकेतांक पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे।
आता एक OTP जाणार आहे मित्रांनो. इथं आपण 2 ते 3 वेळा OTP टाकू शकतो. जे आहे चुकीचा OTP टाकला तर आपल्याला इथं तात्पुरतं ब्लॉक करण्यात येत असतं. तर त्याकरता आता संकेतांक टाकून घ्या. आपल्या मोबाईल नंबरवर गेलेला आहे. टाकल्यानंतर आता नोंदणी करा या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता मोबाईल नंबर इथं आपला आलेला आहे. संकेतांक पाठवा परत एकदा या बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथं परत एकदा एक OTP जाईल. OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. संकेतांक इथं आपल्याला टाकून घ्यायचा. टाकल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता सर्व्हर बरोबर संपर्क होत आहे. लोड होईल. आता आपल्या पुढे मेन पेज इथं ओपन झालेलं आहे. आता इथं खातेदाराचे नाव आहे आणि नवीन खातेदार नोंदणी करा. आता आपल्याला इथं खातेदाराच्या नावामध्ये नाव दिसणार नाहीये कारण इथं आपण नोंदणीच केलेली नाहीये. तर नवीन खातेदार नोंदणी करा या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता विभाग आहे, जिल्हा आहे, तालुका आहे, गाव आहे. आपल्याला हे निवडून घ्यायचंय. मी माझं निवडून घेतो. निवडल्यानंतर इथं आपल्याला जे आहे हा बाणाचा एरो दिसतोय यावर क्लिक करायचं. आता इथे गाव कोणतं निवडायचं, तुमचं ज्या गावामध्ये शेती आहे तोच गाव इथं आपल्याला निवडायचं आहे. या बटनावर क्लिक करायचंय. परत इथं पाहू शकता आता आपल्या पुढे पर्याय इथं उपलब्ध होतात की पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक. याद्वारे आपण जे आहे शेतकऱ्याचं जे आहे नाव इथं शोधू शकता. तर इथं आपल्याला गट नंबर टाकायचा आहे. गट नंबर माझ्याकडे आहे. गट नंबर टाकल्यानंतर इथं आपल्याला गट नंबर प्रविष्ट करा. गट नंबर प्रविष्ट केल्यानंतर शोधा या बटनावर क्लिक करायचं आहे. आता या गट नंबर मध्ये जेवढे खातेदार आहेत तेवढे खातेदार इथे दाखवण्यात येणार आहेत. तर खातेदार निवडा या बटनावर क्लिक करायचं आणि आपण ज्या खातेदाराची इथं ज्या शेतकऱ्याची आपल्याला पीक पाहणी करायची आहे त्यांचं नाव इथं आपल्याला जे आहे निवडून घ्यायचे. तर मी इथं नाव निवडून घेतो. नाव निवडल्यानंतर आपल्याला ह्या बाणाचं एरो दिसतंय यावर क्लिक करायचं आहे. या एरोवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता खालील खाते क्रमांक तपासा. आपल्याला खाते क्रमांक इथं दाखवण्यात आलेला आहे. एका शेतकऱ्याचे जर 2 खाते क्रमांक असतील तर तुम्ही तो खाता क्रमांक निवडू शकता. परंतु या शेतकऱ्याचा एकच खाते क्रमांक आहे त्यामुळे मला काही निवडायची गरज नाहीये. बाणाचा एरो दिसते आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पाहू शकता लोड होणारा पुढचं पेज इथं आपल्या पुढे ओपन होणार आहे. तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झालेला आहे. ठीक आहे या बटनावर क्लिक करायचंय. आता इथं आपल्याला खातेदाराचे नाव मगाशी दाखवत नव्हतं परंतु आता दाखवणार आहे. यावर क्लिक करायचंय. पाहू शकता नाव इथं आलेलं आहे. या बटनावर क्लिक करायचं आपल्याला आणि इथं नाव सिलेक्ट करून घ्यायचंय. नाव सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला एकदा आपल्याला ह्या बाणावर क्लिक करायचंय. या बाणावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता पाहू शकता लोड होईल. आता आपल्या पुढे ह्या पीक पाहणी करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध होईल. तर ऑप्शन आपल्या पुढे आलेले आहेत. आता इथं कायम पड चालू पड असेल तर तुम्ही नोंदवू शकता. पीक माहिती नोंदवा यावर आपल्याला क्लिक करायचंय. बाकीचे मी डिटेल तुम्हाला काही सांगणार नाहीये. जे महत्वाचं आहे तेच आहे. पीक माहिती नोंदवा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता खातेदाराचे नाव आलेले आहे, तारीख आहे. आता पीक पेरणीची माहिती भरायची आहे आपल्याला. आता इथं पाहू शकता खाते क्रमांक आहे. यावर क्लिक करा. आपला खाते क्रमांक एकच असेल तर एकच निवडू शकता. अन्यथा 2 आले असतील तर तुम्हाला ज्या खाते क्रमांकावर पीक पाहणी करायची तो निवडून घ्या. माझे यावर करायचे आहे तर मी निवडून घेतला. परत आधी आपल्याला गट क्रमांक निवडायचा आहे. गट क्रमांक पण इथं आपल्याला निवडून घ्यायचा आहे. निवडल्यानंतर इथं आता पाहू शकता जमिनीचे एकूण क्षेत्र इथं आलेले आहेत. पोट खराब इथं दाखवण्यात येईल. आता हंगाम जे आहे आपल्याला हंगाम निवडून घ्यायचा. आता इथं खरीप आहे, खरीप निवडून घ्या. परत इथं पिकाचा वर्ग आहे यावर क्लिक करायचंय. आता इथं आपलं निर्भळ पीक एक पीक आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे 1 नंबरवरच. जर तुमचं मिश्र पीक असेल तर मिश्र पीक पण तुम्ही निवडू शकता. आता माझं इथं एक पीक आहे यावर क्लिक करतो. परत आता इथं निर्भळ पिकाचा प्रकार यावर क्लिक करायचंय. आता इथं आपल्याला पीक करायचं आहे. पीक केल्यानंतर इथं आपल्याला झाडाची नावं यावर क्लिक करायचंय. आता इथं तुमची पेरणी कशाची केलेली आहे ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचे. तर इथं माझी जी आहे सोयाबीन आहे. सोयाबीन मी इथं निवडून घेतो. तुमचं जे काय असेल तर ते निवडून घ्या. परत इथं आता क्षेत्र भरा. आता क्षेत्र तुम्हाला जर स्वतः टाकायचं असेल, आता इथं क्षेत्र दाखवण्यात आलं समजा 2 एकर तर तुम्हाला इथं 80R दाखवणार आहे. 80R मधून तुम्ही जर 1 एकर कापूस केला असेल, 1 एकर सोयाबीन केला असेल तर तुम्हाला इथं 0.40 करायचंय. एकरभर तुम्हाला ज्याची पीक पाहणी करायची ते निवडू शकता. आता इथं माझं पूर्ण क्षेत्र आहे म्हणजे माझं जेवढं या गट नंबर मध्ये क्षेत्र आहे तेवढ्या मध्ये पण मी सोयाबीन केलेली आहे. तर इथं पूर्ण क्षेत्र भरा यावर आपल्याला क्लिक करायचं. पाहू शकता पूर्ण क्षेत्र इथं आलेलं आहे. आता वरती स्क्रॉल करा. इथं जल सिंचनाचे साधन आपल्याला निवडायचे. इथं तुम्हाला साधन काय आहे ते निवडून घ्या. इथं आता असेल तर तुम्ही निवडू शकता. अन्यथा कोरडवाहू या बटनावर क्लिक करू शकता. इथं कोरडवाहूच आहे तर कोरडवाहू या बटनावर क्लिक केलेला आहे. आता इथं सिंचन पद्धत काय आहे
यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला काही दाखवणार नाही, कारण आपण इथं कोरडवाहू हे निवडलेलं आहे. आता या बटनावर क्लिक केल्यानंतर जे आहे तुम्ही जर दुसरं कोणतं निवडलं तर पाहू शकता. आता इथे मी तर इथं मित्रांनो आता मी इथं कालवा निवडणार आहे. कालवा बटनावर क्लिक करतो. तर आता इथं पाहू शकता सिंचन पद्धती निवडा हे ऑप्शन उपलब्ध झालेलं आहे. आता इथं माझं अन्य प्रकारे सिंचन हे निवडतो मी. निवडल्यानंतर आता लागवडीचा दिनांक इथं आपल्याला टाकायचा आहे. लागवडीचा दिनांक जो पीक पाणी आपण करायचे आहे तर आपल्याला पीक विमा भरताना लागवडीचा दिनांक आपण टाकलेला असतो तोच दिनांक इथं आपल्याला टाकायचा आहे. इतर कोणताही टाकू नका. त्याचा दिनांक टाकलेला आहे पाहू शकता. आता ह्या पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला टर्न ऑन या बटनावर क्लिक करायचं आहे. लोकेशन इथं आपल्याला लागणार आहे तर टर्न ऑन या बटनावर क्लिक करायचं. आपलं मोबाईलचं लोकेशन इथं उपलब्ध होणार आहे. अलो इथं लिमिटेड ऍक्सेस या बटनावर क्लिक करायचं 1 नंबरला. परत इथं आपल्याला थोडंसं बॅग घ्यायचं. बॅग घेतल्यानंतर इथं पाहू शकता निवडलेल्या सर्व गट क्रमांकाचे अंतर आता हे 0 मीटर म्हणजे तुम्ही या गटामध्ये आहात असं इथं दाखवण्यात आलेलं आहे. आता इथं आपल्याला जे आहे पुढे जा या बटनावर क्लिक करायचे. जर बरोबर दाखवत नसेल तर अद्ययावत करा या बटनावर क्लिक करायचे. आता इथं पुढे जा बटनावर क्लिक करतो. आता इथं आपल्याला 2 फोटो काढायचे आहेत. छायाचित्र 1 छायाचित्र 2. आता पहिल्यावर क्लिक करतो. आता आपल्याला परत एकदा ऑल लिमिटेड ऍक्सेस यावर बटनावर क्लिक करायचंय. परत बॅक जायचंय आणि गटापासूनचे अंतर 0 मीटर पाहू शकता. गटामध्येच जे उभा असल्यामुळे इथं अंतर जे आहे 0 मीटर दाखवण्यात आले. ठीक आहे बटनावर क्लिक करायचं. आता इथं पाहू शकता आपल्या जे आहे पिकाचा फोटो काढून घ्यायचा आहे. फोटो काढल्यानंतर राईट बटनावर क्लिक करायचंय. परत आता आपल्याला दुसऱ्या जे आहे पिकाचा फोटो काढायचा आहे. आता छायाचित्र 2 या बटनावर क्लिक करायचंय. परत एकदा आपल्याला पिकाचा फोटो काढायचा आहे दुसऱ्या अँगल मध्ये. ठीक आहे बटनावर क्लिक करायचं. परत एक दुसरा फोटो घ्यायचा आहे. आता मी 2 फोटो काढलेले आहेत. राईट बटनावर क्लिक करायचंय. तर दोन्ही फोटो काढणं झालेलं आहे. आता इथं पाहू शकता राईट बटनावर क्लिक करायचं आहे. आपली संपूर्ण डिटेल एकदा दाखवण्यात येते बरोबर आहे का आपल्याला तपासून घ्यायचंय. आणि या खाली बॉक्स आहे या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि पुढे या बटनावर क्लिक करायचं आहे. पुढे बटनावर क्लिक केल्यानंतर पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली या बटनावर जे आहे आपल्याला ठीक आहे हे करायचं आहे. तर पाहू शकता आपली माहिती पूर्णपणे इथं सबमिट झालेली आहे. आता पिकाची माहिती पहा या बटनावर क्लिक करून आपण पाहू शकता आपली नोंदणी जी आहे पीक पाहणी झालेली आहे ते इथं दाखवण्यात आलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये काही चूक झाली असेल तर आपण हे 48 तासाच्या आत आपण दुरुस्त किंवा नष्ट करू शकता अशा प्रकारे इथं माहिती आहे. आता अशा प्रकारे ही माझी पीक पाहणी झालेली आहे. आता पीक पाहणी झाल्यानंतर आपल्याला होम पेजवर यायचं आहे. होम पेजवर आल्यानंतर इथं आता गावाचे खातेदाराची पीक पाहणी यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या गावातील किती शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली ते इथं बघू शकता. इथं पाहू शकता पीक पाहणी मी आता केलेलं नाव पण इथं दाखवण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे पीक पाहणी आपण करून घ्या. अगदी सोपी पद्धत आहे. आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.